ॲक्शन. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिरूर या ठिकाणी तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, लाख मोलाचा माणूस म्हणजेच रामदास राऊत सर यांची खास मुलाखत घेणार आहोत. या कला क्षेत्रामध्ये ते कसे वळले, या कला क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला कलेच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देत आहेत. तर आपण आज खूप काही गप्पा गोष्टी त्यांच्याशी मारणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? रामदास राऊत. रामदास राऊत. ठीक आहे. चला, कलेची आवड कधीपासून आपल्याला निर्माण झाली? कलेची आवड तसं म्हटलं तर वयाच्या 8व्या वर्षी तेव्हापासूनच निर्माण झालेली. कारण वयाच्या 8व्या वर्षी असताना एक श्रीकृष्णाचं मला रोल करण्याची संधी मिळाली. गावाला एक भारुडाचा कार्यक्रम आला होता आणि ते श्रीकृष्णाचं पात्र होतं. 8 वर्षाचा मुलगा पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मला घेऊन गेले आणि ती बासरी, तो पोशाख, तो जिरेटोप, अशा पद्धतीने ते कला जीवनाला माझी सुरुवात त्या दिवसापासून झाली. वा वा, छान छान. म्हणजे नाट्य, तमाशा यामध्ये कधी तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली का? हो हो. काय झालं, त्यानंतर गावामध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून वावरत असताना गावात तमाशा कोणाचा आणायचा हे मला विचारायचे. कारण मला छंद असल्यामुळे माझ्या तुला कल्पना चांगली, कोणता तमाशा आणायचा. तर मग त्यावेळेला आमच्या शिरूरचे गंगाराम कोठेकर यांचा तमाशा असायचा. त्यांच्याशी आमचं नेहमीच बसणं उठणं असायचं. त्यांना आम्ही नाटकामध्ये, त्यांच्या मुली पण आमच्या बरोबर काम करत असायच्या, नृत्य काम करत असायचे, आमच्या ढोलकी वाजवत असायचे. असा आमचा एक संच होता. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांना मी सुपारी दिल्यानंतर मला म्हणले, अरे तुझ्या गावात तू काम करशील का? मला कर, काय बतावणीमध्ये छोटं काम करायला काही हरकत नाही. तशी गावामध्येच तमाशामध्ये बतावणीमध्ये काम करण्याची संधी त्यांच्यामुळे मला प्राप्त झाली. वा वा, छान. म्हणजे एकंदरीत पहिल्यापासूनच तुम्हाला या क्षेत्राची आवड. मला सांगा, नारायणपूर मधली बेला तमाशा मंडळ जे महोत्सव भरतो, त्या महोत्सवामध्ये तुम्ही कधी गेलता का? आणि त्या महोत्सवात तुम्हाला कलावंत भेटतात का? भेटले तर काय तुमची एकंदरीत चर्चा होती? बेला तमाशा महोत्सवामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून त्या कार्यक्रमाला जातो आणि स्वतः गेल्यानंतर 3 दिवस तिथं थांबूनच कार्यक्रम पाहतो. त्या ठिकाणी तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंत जगताप आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. तर त्या ठिकाणी अगदी महाराष्ट्रातून तमाशा कलावंत तिथे येतात. त्यांच्याशी गप्पा छप्पा होतात. त्यांच्या कला जीवनावर, प्रवासावर आम्ही नजर जर टाकली तर निश्चितपणे त्यांचे ते अनुभव आम्हाला सांगत असतात. तमाशाला आम्ही सुरुवात कशी केली, तमाशाचं जीवन काय आहे, आणि अशा वडीलधाऱ्या कलावंताबरोबर गप्पा मारताना तो एक आनंद, तो अनुभव आम्हाला ऐकायला मिळतो आणि खूप समाधान होतं. आणि तिथले संयोजक, ते सगळी मंडळी असतात, आमच्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रेक्षक रसिकांची चांगली काळजी घेतात. आणि त्यांच्या या कार्याला आम्ही भरभरून सर्व प्रेक्षक आम्ही त्यांना साथ देत असतो. आणि त्यांचं असंच कार्य याही पुढे चांगलं राहील असं मी ईश्वराला प्रार्थना करतो. वा, छान. एकंदरीत तुम्हाला हे कलेची आवड लागली आणि तुम्ही तृप्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. एकंदरीत कधी स्थापना केली आणि किती एपिसोड तुम्ही जे बनवताय, किती भाग त्याचे झाले आहेत? साधारण मी 21 मध्ये सुरुवात केली तृप्ती फिल्म प्रोडक्शनला. तर या 21 मध्ये मी साधारणतः 4 वर्ष होऊन गेले. 4 वर्षामध्ये आपले 150 भाग झाले आतापर्यंत. हो, 150 भाग झाले. त्याच्यामध्ये आपण वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या मोठ्या लघुकथा दिल्या, नंतर वेब सिनेमा केला, 1.5 तासापर्यंत काही भाग केले. जवळजवळ अलीकडे माझे 4 ते 5 भाग जर म्हटलं तर 3.5-4 लाखापर्यंत लोकांनी ते पाहिलेत. असा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनला मिळतोय आणि तो मिळत राहील असा विश्वास वाटतो. अलीकडच्या काळात एक सुंदर अशी लावणी तुम्ही लेखन केलं आहे. पाखरून नवीन दिसतंय राव. संपूर्ण महाराष्ट्राला खूप ती आवडली. खूप आता लग्नामध्ये ती वाजते, बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. पाखरून नवीन दिसतंय राव. किती व्ह्यूज गेले आणि काय संकल्पना तुम्हाला ही सुचली? कारण या क्षेत्रामध्ये लेखक बरेच आहेत, परंतु तुमची लेखणी ही एकदम वेगळीच आहे. काय सांगाल त्याबद्दल? काय झालं, पाखरून नवीन दिसते राव ही लावणी लिहिण्यापाठीमागचं कारण असं होतं का समाजामध्ये आतापर्यंत अनेक लावणी आल्या आणि नवीन नवीन येतात, पण आजच्या जनरेशनला काय पाहिजे ती एक आपण नाळ असते. आताच्या ज्या प्रेक्षक वर्ग आहे, बरोबर, त्या रसिकांना नेमकं काय पाहिजे बाबा, तर तो एक धागा पकडून ह्या लावणीचं लिखाण मी केलं. ती लावणी मी पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या स्टुडिओला ती ऑडिओ करून घेतले. नंतर आपल्या परिसरातल्या शुभांजली थोरात यांना घेऊन ते शूटिंग करण्यात आलं. आणि नादच खोळा या वेब सिनेमामध्ये त्या लावणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तर ही लावणी, त्याच्या जे शब्द रचना असेल, त्याचा जो कंपोज केले असेल, ते ताल, सूर, हे सगळ्या पद्धती प्रेक्षकांना आवडल्यानंतर आजपर्यंत जो 80,000च्या पुढे लोकांनी ती लावणी पाहिलेली आहे. वा वा, छान. चांगलं यश मिळताना तुम्हाला दिसतंय आणि तुमचे प्रयत्न सुद्धा प्रामाणिक आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कलावंत काम करत आहात. लोक कलावंतांची काम आपण पाहत आहात. लोक कलावंताला कुठल्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहात आणि लोक कलावंताला शासनाकडून काय मदत मिळायला हवी का? काय तुमचं मत आहे?
काय जुने जे ज्येष्ठ कलावंत आहेत आमचे, खऱ्या अर्थाने काही कलावंताच्या घरामध्ये आज त्यांना पाहिलंच कोणी नाही, असे पण काही उदाहरणं आहेत. काही जे पाहण्यासाठी आहेत ते जवळ नाहीत. तर अशा कलाकारांना शासनाने खऱ्या अर्थानं जी पेन्शन योजना आहे ती वेळेत मिळाली पाहिजे. ज्यांची अजून काही प्रकरण झाली नसतील ती प्रकरणं पुन्हा आपण शासनाकडे देऊन त्या नवीन त्यांची जे मागण्या आहेत, त्याच्यानंतर वृद्धाश्रम सारख्या काही अशा काही संस्था आहेत, कलाकारांसाठी असं एक वृद्धाश्रम व्हावं. हे सामान्य वृद्धाश्रमचे आहेत, परंतु कलाकारांवर प्रेम करणाऱ्या अशा काही व्यक्तींनी समाजात येऊन तमाशा कलावंत, नाट्य कलावंत असो, सिनेमा कलावंत असो, कुठलाही कलावंत असो, शेवटच्या क्षणी त्याला दुःख भोगण्याची वेळ येऊ नये असं मनापासून वाटतं. आणि त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन याची निर्मिती करावी असं मला मनापासून वाटतं. छान. बघा, म्हणजे रामदास सरांचे किती विचार चांगले आहेत, किती एक सामाजिक संदेश त्यामधून देत आहात. ज्यावेळेस लोक कलावंत ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस खरंच त्यांची अवस्था ही बिकट असते. त्या परिस्थितीमध्ये त्यांना काहीतरी आधार पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा सरांनी सांगितलं. तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे आतापर्यंत किती एपिसोड झाले आहेत आणि त्यातून तुम्ही काय संदेश देता महाराष्ट्राला? आता आपल्याकडे जवळजवळ 150 झाले. त्याच्यामध्ये 4-5 अलीकडचे मी काही जे वेब सिनेमा केले त्याच्यामधून गुंतासारखे फिल्म असेल, वृद्धाश्रम असेल, चिंगी झाली पोलीस अधिकारी असेल, घुसमट असेल, अशा 4-5 ज्या माझ्या फिल्म आहे त्याच्यातून प्रत्येक फिल्म मधून मी त्यांना समाजाला आपला संदेशच दिलेला आहे. त्याच्यामध्ये करमणूक कमी आहे, मनोरंजन कमी आहे, परंतु संदेश आहे. आता गुंता जर असेल एक वस्तुस्थिती आहे, एक ठिकाणी ती घटना घडलेली आहे आणि त्या घटनेवर आधारित ती आहे. आता घुसमट जर घेतले तर एक आई वडील आहे, एक रिटायर शिक्षक आहे आणि त्याची जी पुंजी असते, त्याला जे मिळालेले जे मानधन असतं किंवा ज्याची जी पेन्शन असेल त्या पेन्शनवर तो मुलगा कसा डाव मारतो आणि वडिलांना किंवा आईला घराच्या बाहेर ती मुलगी घेऊन जाते. आणि खरोखरच आज समाजामध्ये ज्या घटना घडतायत त्या दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला. असं कोणाच्याही नशिबाला वाटायला येऊ नये अशी म्हणून इच्छा आहे आणि ते जागृत करण्यासाठी हा संदेश मी समाजाला त्या मालिकेतून दिलेला आहे. बघा, म्हणजे किती चांगल्या प्रकारचा संदेश त्याच्या माध्यमातून दिला आहे. तुम्ही बरेच शॉर्ट फिल्म, लघु चित्रपट, वेब सिरीज, लावणे असे करत आहात. यापुढे तुम्हाला चित्रपट क्षेत्रामध्ये म्हणजे रुपेरी पडद्यावर काहीतरी बनवायचं काय तुमचं तसा प्लॅन आहे का? नक्कीच. कारण काय झालंय, आता आपण त्या स्टेपला पोहोचलेलो आहे. आपण 1.5 तास ते पाऊण 2 तासापर्यंत जे वेब सिनेमा केलेला आहे आणि मोठी फिल्म करताना 2 तासापर्यंतची स्टोरी पुरेशी राहते. तर निश्चितपणाने काय आमची मित्रमंडळी आहे, आम्ही त्याच्यात एकदा बसणार आहे आणि महाराष्ट्राला असा एक मराठी सिनेमा द्यायचा की जसं यापूर्वी एक सैराट नावाची फिल्म होऊन गेली, ते आजही सर्व जनसामान्य माणसाच्या प्रेक्षकाच्या मनामध्ये आहे. अशी एक रंगी बहुरंगी बहुढंगी फिल्म महाराष्ट्राला द्यायची असं एक मानस आहे आणि तो नक्कीच माझा काही दिवसात तो पूर्ण होईल अशी आशा वाटते. वा वा, छान. समाजापुढे म्हणजे या वेब सिरीज माध्यमातून समाजाला काय नेमका संदेश जातो आणि समाजाचा जे प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? काय होतं, आता आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लोक सांगत असतात बाबा तुमचे आम्ही वृद्धाश्रम पाहिला, तर निश्चितच काही मुलांच्या चुकामुळे आई वडिलांवर असा प्रसंग येतो तो येऊ नये. समजा आम्ही नंतर आता कालचा नादच खोळा एक तमाशा पटावर तो चित्रपट केलेला आहे. तर तमाशा पटातील ज्या कलावंतावर असा प्रसंग येतो त्यावेळेला गावातील लोक कोणत्या अर्थाने प्रेमापोटी सहकार्य करतात. एक समाजाला तो संदेश आम्ही ही लोककला आहे, ही लोक पावत चाललेली आणि त्याला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी त्या कलावंताला कसं राजाश्रय मिळाला पाहिजे, समाजाश्रय मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून गावातील मंडळींनी त्या कलाकारावर केलेलं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते गावातले लोक त्यांना आर्थिक मदत कशी करतात हा एक संदेश देण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. वा, नक्की छान. बघा, म्हणजे चांगले चांगले संदेश या शॉर्ट फिल्म किंवा लघु चित्रपटातून ते नेहमी देत असतात. पाखरून नवीन दिसतंय राव, खरंच खूप सुंदर झाली. यापुढे असं काय आपण एखादी लावणी लिहिणार आहात का? हो, नक्कीच नक्कीच. आता तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे आता एक 4 ते 5 लावणी लिहून तयार आहे. पण आता ह्या शूटच्या गडबडीमध्ये थोडं मागे पुढे होत आहे, पण याच्याही पेक्षा चांगल्या दर्जाची लावणी महाराष्ट्राला देण्याचा माझा मानस आहे, तो लवकरच आपण देणार आहोत. वा वा, छान. या समाजाने म्हणण्यापेक्षा या प्रेक्षक वर्गाने युट्यूबवर कशा प्रकारे आपल्या या वेब सिरीजला एपिसोडला पाहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
काय होतं, जे खरं लिहिलं जातं ना ते लोक कमी पाहतात आणि जे बरं लिहिलं जातं, बरं म्हणजे तेवढ्या पुरतं बरं वाटतं. आता बघा आमचे काही बंधुराज या क्षेत्रातली जी मंडळी, उसातली भानगड वगैरे अशी वेबसिरीज आपण पाहतो, तर त्या कुटुंबामध्ये लहान मुलांनी जर ते पाहिलं गेलं तर त्या परिणाम त्या मुलांवर होतो. अशा मालिका शक्यतो त्या कुटुंबामध्ये लावू नये. बरोबर, म्हणजे त्या आई वडिलांनी काळजी घेतली पाहिजे, त्या लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल नाही गेला पाहिजे. आणि असे चुकीच्या जर शॉर्ट फिल्म या मुलांनी जर पाहिजे त्याच्या मनावर वेगळे परिणाम होतील. तर ते अशा मालिका पाहण्यापेक्षा आमच्यासारखी माणसं दर्जेदार तुम्हाला आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ज्या फिल्म देतो त्याचा संदेश मिळतो. कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आरेरावी शिवीगाळ नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला उद्धट वाक्य तिथे वापरलं जात नाही. आम्ही सुसंस्कृत भाषेत आम्ही लोकांपुढे हा चित्रपट मांडतो आणि हा चित्रपट अनेक लोक करतात चांगल्या प्रकारे. तुम्ही चांगलं घ्या. प्रेक्षकांना माझी विनंती काय आहे, ज्यांना पाहिजे त्यांना ते पाहू द्या, पण तुम्ही आज चांगले प्रेक्षक आहात. सुसंस्कृत जे काही फिल्म तयार होतात ते नक्की पहा आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी बोध घेता येईल असं माझं मत आहे. बघा, नक्कीच चांगले एक संदेश दिला. कारण आजची जी युवा पिढी म्हणण्यापेक्षा आपल्या घरातील लहान लहान पुढं नको त्या गोष्टीकडे वळले आहेत. हेच सरांनी सांगितले की उसातली भानगड सारखी जी डबल मिनिंगची आहे, म्हणजे आज समाजाला एक वेगळं वळण लागतंय. परंतु तृप्ती फिल्म प्रोडक्शन मध्ये असं नाहीये, कारण एक समाजाला नवी दिशा, नवी आशा दाखवणारे हे कार्यक्रम दाखवत असतात. तृप्ती फिल्म प्रोडक्शन मधून अजून आपण काय काय जबाबदाऱ्या पार पाडत आहात? याच्यामध्ये आता मी सुरुवातीपासून लिखाण मीच करतो. गीता असेल, स्टोरी असेल, त्याच्यानंतर तुमचं दिग्दर्शन असेल, त्याच्यानंतर तुमची कॉस्ट्युम ड्रेपरी असेल, तुमचं मेकअपचा काही विषय असेल, तर टोटल वन मॅन शो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ही जबाबदारी पार पाडल्यामुळे गेली 4 वर्षापासून मी कुठलाही खंड न पडता ही माझी शॉर्ट फिल्म, माझं तृप्ती फिल्म प्रोडक्शन चालू आहे. याच्यामध्ये जर मी म्हटलं असतं मला एखाद्याचं लिखाण घ्यायचं, एखाद्याचं दिग्दर्शन घ्यायचं, एखाद्याचं कॅमेराचं काही गाईडलाईन घ्यायचं, तर हे मी कधीच थांबलं असतं. बरोबर. कारण हे सगळ्या मिळून करणारा विषय जरी असला तर सगळी एक जीवाची भेटत नाही. बरोबर आहे. याच्यामध्ये निश्चितपणानं प्रत्येक क्षेत्र जर वेगवेगळं असेल ना तर काम करायला मजा येते. परंतु काय होतं माहिती, याच्यामध्ये नवीन ज्यावेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेस काही दिवसापुरती काही मंडळी जवळ येतात, मदत करतात आणि नंतर त्यांना वाटलं आपल्यामुळे याचं चाललंय ते बाजूला होतात. बरोबर. मग आम्ही काय केलंय, जे काय करायचं एकला चलो रे, थोडं लेट होईल पण ते थेट होईल, अशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवतो. त्यामुळे कुणाची मदत घेण्याचा प्रयत्न नाही, आला तर नाही त्याच्याशिवाय बरोबर ही भूमिका आम्ही सातत राबवत आलो. आणि त्यामुळे इथून पुढचेही भाग अशाच जोमाने, अशाच पद्धतीने समाजाला, या प्रेक्षकांना देण्याचा माझा मानस आहे. बरोबर आहे. नक्कीच. बघा, म्हणजे युट्यूब चॅनल चालवणं सुद्धा इतकी सोपी गोष्ट नाही प्रेक्षकांनो. त्याच्यासाठी खूप खर्च केला जातो, खूप खर्च होतो. परंतु हा खर्च करणं सोपं नाही, हे कोणालाही जमत नाही. ती गोष्ट रामदास सर आपल्याला करून दाखवत आहेत. तर माझा असा प्रश्न आहे की या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला काय म्हणजे मानधन मिळतंय का चालू झालं नाही? तुम्ही जो कलाकारांवरती खर्च करता, म्हणजे आल्यानंतर प्रत्येक कलाकाराच्या खाण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल, कुणाचं ट्रॅव्हलिंग असेल, अनेक गोष्टी असतात कलाकारांच्या. तर कशा पद्धतीने युट्यूब तुम्हाला आता पैसे चालू झाले का? युट्यूबचं पेमेंट चालू झाले मला गेल्या महिन्यामध्ये. मला 30,000 रुपयाचे पेमेंट मिळाले. असं काही नाही, पण काय होतं, खर्चाच्या तुलनेमध्ये हे तसे 1 फूट पैसे पण भेटत नाही. ज्यावेळेला आम्ही 1 लाख रुपये खर्च करतो त्यावेळेला 25-30,000 रुपये घेतो, म्हणजे पैसे तसे पुरेसे नाही. बरोबर. पण काय होतं, याच्यामध्ये आपल्याला कला जीवन ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही करत असतो. आणि त्याच्यामध्ये आमचे काही मित्रमंडळी आहेत, तर हे आम्हाला खऱ्या अर्थानं थोडं आर्थिक मदत करतात. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ह्या प्लॅटफॉर्म चालू ठेवलेला आहे आणि असं चालू राहील. कुठलेही पैसे नाही म्हणून हे खंडित होणार नाही असं वाटतं मला. वा वा, छान. बघा, म्हणजे रामदास सरांचं हे किती प्रामाणिक मत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वेब सिरीज सुरू आहेत. प्रत्येक वेब सिरीज, चित्रपट, मालिका काही असू द्या, तर त्यामध्ये काम करताना सर्वप्रथम त्याला ऑडिशन, प्रोफाईल मागवलं जातं, अनेक फॉर्मॅलिटीज असतात त्या मागवल्या जातात. परंतु तृप्ती फिल्म प्रोडक्शनला असं केलं जात नाही. तृप्ती फिल्म प्रोडक्शनला डायरेक्ट त्या कलावंताला संधी दिली जाते. या मागचा तुमचा उद्देश काय आहे? काय होतं, आपण बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की अमिताभ बच्चन साहेबांनी सुद्धा एकदा ऑडिशनला गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी रिजेक्ट केलं होतं. आणि त्यांनी जर असं ठरवलं असतं आपल्याला रिजेक्ट केलं तर आपल्याला एक क्षेत्रात जायचं नाही, आज अमिताभ बच्चन आपल्याला दिसले नसते, म्हणजे कलेच्या माध्यमातून. तर मी असं ठरवलं, काही अशी मंडळी असतात त्यांच्यात कला हुनर असते, पण ते ऑडिशन देताना ते म्हणतात काय प्रकारे ऑडिशन, मग ते गडबडतात, फायबर होतात आणि मग त्यांच्यातली जी कला आहे ना ती जागेवर थांबली जाते. मी काय ठरवलंय, त्याच्यामध्ये हुनर आहे, त्याच्या चेहऱ्यावर दिसतो तो हा रोल करणार आहे, तर त्याला संधी द्यायची ना. त्याला संधी द्यायची, त्याला एक पहिल्या भागात संधी द्यायची, थोडे कमी डायलॉग द्यायचे, दुसऱ्या भागात थोडे जास्त द्यायचे, तिसऱ्या भागात थोडे द्यायचे. त्याला जमन असं आपण त्याला जर समजावून घेतलं तर निश्चितपणे तो कलाकार 1 नंबर होऊ शकतो. जसं 10वी-12वीच्या मुलाचे काही विषय गेले म्हणजे तरी शाळा सोडून द्यायची नसते, तरी फाईल द्यायची असते.
एमपीसी असे युपीसी हे जे काही पेपर विद्यार्थी देतात 1-2 मार्कांनी जातात, मग ते त्याचा छंद सोडत नाही ते. तसं कलाकारांनी ऑडिशनला घाबरण्यापेक्षा माझ्याकडे आल्यानंतर हाय त्या कपड्यामध्ये त्यांना मी शूटिंगला उभं करतो. कुठली मेकअप नाही, काय नाही, तुला काय येतं हे मला माहित नाही, तिथं राहू फक्त 2 शब्द बोल. त्या जोरावर तो आपला चांगल्या पट्टीत कलाकार हा उद्याच्या समाजाला देण्याचा माझा मानस आहे की ज्याच्याकडे मनात तो हरलेला आहे, पण राऊत साहेबांच्या प्रोडक्शनला काम केल्यानंतर तो निश्चितपणाने एक चांगला कलाकार घडू शकतो. आणि त्यांनी एकदा नाव घेतलं ना, तृप्ती फिल्म प्रोडक्शन मधून मी आलोय, हे याच्यात आमचा सगळा नफा तोटा त्याच्यात आहे. आम्हाला त्याच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त तो कलाकार झाला पाहिजे या भावनेने त्याला विदाऊट ऑडिशनचा आपण काम देतो. वा, छान. बघा, म्हणजे या समाजामध्ये अनेक प्रोजेक्ट चालू असतात, त्यावेळेस ऑडिशनला जातं. बऱ्याच कलाकारांचे रोज ऑडिशन देत असतात, ऑनलाईन असतात, ऑफलाईन, काही तिथं सेटवरती जाऊन देतात. परंतु बऱ्याच कलाकार या ठिकाणी नाराज होतात की त्या ठिकाणी त्यांना संधी मिळत नाही. मग बरेच कलाकार या क्षेत्रापासून दूर सुद्धा गेलेले आहेत. परंतु रामदास राऊत सरांनी अशा कलाकारांना दिलासा दिला आहे की ते कलावंत या क्षेत्रामध्ये टिकावे आणि त्यांच्या कडून काहीतरी समाजाला या कलेच्या माध्यमातून काहीतरी आपण दिलं पाहिजे, असं प्रामाणिक तुम्हाला वाटतं. तर येणाऱ्या काळामध्ये 2 मार्चला तुमची लग्नाची वरात हा चित्रपट या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटातून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात? उद्याच्या 2 मार्चला आपण लग्नाची वरात हा जो कन्सेप्ट म्हणजे ही जी फिल्म करतोय, तर या फिल्म मधून आपण गेली 40 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या वडिलांची लग्न 70 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी कशा प्रकारे होत होती, ती जमवण्याची प्रक्रिया काय होती, किंवा जे साठलोटो जो प्रकार आहे, याची त्याच्या घरात आपली मुलगी द्यायची, त्याची मुलगी आपल्या घरात, हा जो सलोखा आहे साठलोट्याच्या पाठीमागे, तर याच्यामध्ये काय होतं, त्यांची मुलगी आपल्या घरात आहे, आपली मुलगी त्याच्या घरात आहे, म्हणजे दोन्ही मुलीला सासरच होण्याचा प्रश्नच नाही, येतच नाही. बरोबर आहे. आणि ते ऋणांबंध घट्ट होतात. विषय असा तो आताच्या लग्नामध्ये जे आपण लाखो रुपये निवड वरातीला घालवतो, बँडला घालवतो, तुमच्या डीजे अशासारखे माध्यम आलेले त्याच्या घालवतो, याच्याऐवजी शॉर्टकट पद्धतीने कमी खर्चामध्ये ही लग्न झाली पाहिजे. आणि हा उरलेला पैसा ह्या जे वधूवर जे आहेत, हे मुलगा असेल मुलगी असेल, त्यांच्या उपयोगासाठी हे पैसे मिळाले पाहिजे. कारण काय होते, व्यवसाय करत असताना 10-5 लाख रुपये लागतात, त्यावेळेला यांना बँकेत जावं लागतं, कर्ज काढावं लागतं. तर अशा वेळेला हेच पैसे त्यांनी जर कर्ज न काढता स्वतःचे पैसे स्वतःच्या व्यवसायाला जर लावले तर निश्चित त्याची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा पैशाची बचत झाली पाहिजे, विचारांची एकमेकाची देवाणघेवाण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही वरात, लग्नाची वरात, हे लग्न उद्या जे आम्ही शूट करत आहोत, तर हे शॉर्टकट पद्धतीने पण व्हायला पाहिजे. काही वेळेला पूर्वी लोक आमचे सांगायचे आजोबांचे की 3 दिवस लग्न चालायची, 4 दिवस हळद चालायची, तर त्याची आज गरज नाही. आज धावत्या युगामध्ये खऱ्या अर्थानं एकदा एका दिवशी पहिल्या दिवशी आल्यानंतर संध्याकाळपर्यंत मंडप असा मोकळा झाला पाहिजे. कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये ही लग्नाची पद्धत आपल्याला नवीन जनरेशन आताच्या पिढीला द्यायची आणि त्याच्यातून लोकांना संदेश द्यायचा, बाबा पैसे वाचले पाहिजे, वेळ वाचला पाहिजे. बरोबर. आणि कुठलेही असे अवास्तव खर्च न करता आपण ही मालिका आपण लोकांपुढे मांडलेली आहे आणि लोक त्याचा निश्चितपणे स्वीकार करतील. आणि फिल्म झाल्यानंतर लोक कमेंट पण करतील, त्या कमेंट तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि तुम्ही पण 2 मार्चला त्या भूमिकेमध्ये काम करणार आहात. तुमचं पण आज आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. अशा पद्धतीने या लग्नाच्या वरातीचं आपल्याला शूट सुरू करायचं. वा, छान. बघा, म्हणजे 2 मार्चला रामदास राऊत सरांची लग्नाची वरात हा चित्रपट या ठिकाणी शूट होणार आहे. एक चांगल्या प्रकारचा हा कन्सेप्ट आहे, कारण त्यांनी सांगितलं की पूर्वी लग्नाला खर्च व्हायचा आणि आताच्या काळामध्ये खूप महागाई झाली आणि या महागाईच्या काळामध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने लग्न केलं पाहिजेत आणि बचत केली पाहिजेत, हा संदेश ही शॉर्ट फिल्म येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुम्हाला देईल. नक्कीच रामदास राऊत सरांच्या या लग्नाची वरात या फिल्म ला आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा. आज आपण रामदास राऊत सरांशी बोललो, खूप गप्पा मारल्या, गोष्टी मारल्या. खरंच एक आयडल बनावा असं नेतृत्व या ठिकाणी रामदास राऊत सर करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आता त्यांना पाहणार आहेत की कशा पद्धतीने दिग्दर्शन केलं पाहिजे, नवनवीन कलाकारांना कशा प्रकारे संधी दिली पाहिजेत आणि त्याच्या मार्फत नवीन कलाकार या समाजाला आणि त्या कलेच्या माध्यमातून नवनवीन संदेश देण्याचं काम रामदास राऊत सर करत आहेत. आज खूप मस्त वाटलं, मज्जा वाटली. तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय ही मुलाखत घेऊन नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या फिल्म प्रोडक्शनला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.